बघा, महत्त्वपूर्ण अशी नवीन योजना आहे। सरकार नेहमी शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन योजना राबवत राहणार। तर राबवत आहे PM किसान नंतर केंद्र सरकारची नवीन योजना म्हणजेच क्रेडिट गॅरंटी योजना। तर पहा काय आहे ही क्रेडिट गॅरंटी योजना, जी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी योजना आहे। क्रेडिट गॅरंटी योजना तर PM किसान नंतर केंद्र सरकारची नवीन क्रेडिट गॅरंटी योजना, त्याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत। यामार्फत कोणत्या पद्धतीने शेतकऱ्यांना कशा पद्धतीचा फायदा होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नवीन आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर शेतकऱ्यांच्या आत्महत्यानंतर मात करण्यासाठी सरकार सातत्याने नवनवीन योजना राबवत आहे। शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि आर्थिक स्थैर्य सुधारण्यासाठी केंद्र सरकारकडून PM किसानसह अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवल्या जात आहे। देशातील लाखो शेतकरी PM किसान निधीच्या 19 हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। क्रेडिट गॅरंटी योजना ही शेतकऱ्यांसाठी नवा दिलासा असणारी योजना आहे। क्रेडिट गॅरंटी योजना बघा, योजनेचं नाव काय? क्रेडिट गॅरंटी योजना। क्रेडिट कार्ड हे वेगळं, क्रेडिट गॅरंटी योजना ही वेगळी। अशा वेळी केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी क्रेडिट गॅरंटी स्कीम म्हणजेच पत हमी योजना सुरू केली आहे, म्हणजे पतपुरवठा, जी शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण योजना आहे। या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे। तर बघा, पीक काढणीनंतर कर्जाची सोय। तर पीक काढणीनंतर शेतकरी आपल्या पिकाला चांगल्या बाजारभावासाठी थांबतात, मात्र या कालावधीत पुढील पिकासाठी पैसे उरत नसल्याने त्यांना कमी भावात धान्य विकावे लागते। ही समस्या सोडवण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांच्या शेताजवळ इलेक्ट्रॉनिक गोदामे उभारण्याची योजना आणली आहे, म्हणजेच इलेक्ट्रॉनिक गोदामे उभारण्याची योजना आहे ही। इलेक्ट्रॉनिक गोदामांची उपयुक्तता, या गोदामाच्या पावत्यांवर शेतकऱ्यांना थेट बँकांकडून कर्ज मिळेल। बघा, ते जे काही पावती देणार त्या पावत्यांमार्फत शेतकऱ्यांना थेट बँकांकडून कर्ज दिले जाणार। यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तणावातून दिलासा मिळेल। अन्न मंत्र्याची महत्त्वपूर्ण घोषणा। तर केंद्रीय अन्नमंत्री प्रल्हाद जोशी यांनी 1000 कोटी रुपये क्रेडिट गॅरंटी योजना जाहीर केली आहे। ही योजना बँकांना शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी प्रोत्साहित करेल। शेतकऱ्यांना धान्य साठवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक पावत्यांवर कर्ज उपलब्ध होणार आहे। अन्न मंत्र्यांची महत्त्वपूर्ण अशी घोषणा आहे। कृषी कर्ज आणि भविष्यातील संधी बघा, अन्न सचिव संजीव चोपडा यांनी स्पष्ट केले की सध्या 21 लाख कोटी रुपयांच्या कृषी कर्जापैकी कापणीनंतरच्या कर्जाची रक्कम फक्त 40,000 कोटी रुपये आहे, परंतु पुढील 10 वर्षात ही रक्कम 5.5 लाख म्हणजे 5.5 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याची अपेक्षा आहे। ENWR आणि हमीभाव जागरूकता तर शेतकऱ्यांसाठी किसान उपज प्लॅटफॉर्मला सुधारण्याची आवश्यकता असून गोदामांची नोंदणी वाढवण्यावर सरकार भर देत आहे। हमीभावाबाबत जागरूकता निर्माण केल्याने शेतकऱ्यांना अधिक फायदा होणार आहे। शेतकऱ्यांसाठी भविष्याचा नवा मार्ग तर ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देईल आणि कर्जपुरवठा सुरळीत करेल। इलेक्ट्रॉनिक गोदामांची पावती ही शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीचा नवा आधार ठरेल। तर अशा पद्धतीने ही योजना आहे, ज्यामार्फत शेतकऱ्यांना गोदामाची उपलब्ध होणार आणि ते जे काही गोदामात इलेक्ट्रॉनिक पावत्यांवर कर्ज उपलब्ध बँकांमार्फत त्यांना होऊन जाणार। तर अशा पद्धतीने ही योजना आहे, जी महत्त्वपूर्ण आणि शेतकऱ्यांच्या सोयीसाठी अशी योजना आहे क्रेडिट गॅरंटी योजना। नवीन योजना ह्या निघालेल्या 2025च्या, त्याच्यामुळे नक्की व्यवस्थित माहिती काढून घ्या। मला जेवढी माहिती झाली तेवढी मी देण्याचा प्रयत्न करणार। चला, भेटूया अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन नेक्स्ट व्हिडिओत।